कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, खिले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। आशाएं खिले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी।
लोगों ने पीछे हटो जल्दी से। म्हणजे एंट्री पाहिजे आणि अगदी साईड होते सर काय एंट्री दिलं. आईला बोलवा ना ही माझी त्यांना चालता येत नव्हतं म्हणून ते येऊ शकले. सर पीछे थोड़ा पीछे अजीब दिखने में. आई बसा. जरा बसवा ना. काय इकडे या तुम्ही. या इकडे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी होणार सुपरस्टार सीझन 4चा आपला फायनलिस्ट अर्णव बोपलकर याचं. आणि अर्थात आजच्या या सोहळ्याला चार चांद लावायला अर्णव बरोबर आलेले आहेत भारतीय सिने जगतातील अष्टपैलू कलाकार सचिन पिळगावकरजी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सचिनजींचं. सचिनजी आपलं खूप खूप स्वागत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अर्णव आणि भारतीय सिने जगतातले एक ज्येष्ठ श्रेष्ठ अष्टपैलू कलाकार श्री सचिन पिळगावकर सरांचं खूप खूप स्वागत आहे सर आपलं. मी आपल्याला विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. अर्णव तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि मी होणार सुपरस्टार स्टार प्रवाह या वाहिनीवरील या रियालिटी शोचा फायनलिस्ट आहे अर्णव बोपलकर. जोरदार टाळ्या अर्णवसाठी आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आपले ज्येष्ठ आमदार माननीय श्री संजय केळकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत आहे सर आपलं. मी बोपलकर परिवाराला इथे मंचावर आमंत्रित करते. मी माननीय श्री केळकर साहेबांना मंचावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ठाणे शहर ज्येष्ठ आमदार माननीय श्री संजय केळकर साहेब. श्री दिलीपजी घेवारे यांना मी मंचावर आमंत्रित करते. सौ कविता पाटील ताई यांना मी मंचावर आमंत्रित करते. मंगेश दादा पाटील कृपया आपण मंचावर यावं. श्री महेंद्र मडवीजी, मिसेस मडवी, खूप सारे मान्यवर आज आपल्या तिथे आलेले आहेत. मी सर्वांना रंगमंचावर पाचारण करते. आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची इथे सुरुवात करणार आहोत. मी सचिन सर आणि सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री राजेश जाधव यांना देखील मी मंचावर पाचारण करते. सर्वांनी इथे जागा असेल तर बसून घ्यावे, नाहीतर रंगमंचासमोर इथे मागे उभं राहावं.
मी सर्व मान्यवरांना इथे मंचावर पाचारण करते. केळकर साहेब सचिनजींचा सत्कार इथे करणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बोपलकर परिवारातर्फे सचिनजींचा इथे सत्कार होत आहे. आज खूप सारे मान्यवर अर्णवला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत. आपण गर्दी पाहू शकता. जसं मी सांगितलं, आपल्या भारतीय सिने जगतातलं एक अद्वितीय अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे श्री सचिन पिळगावकर सर, आणि त्यांची उपस्थिती आज इथे आपल्या कार्यक्रमाला लाभली आहे. हे खरोखरच आपलं महत्भाग्य आहे. माननीय आमदार श्री केळकर साहेबांचा सत्कार इथे आपण करत आहोत. आज अर्णवला आशीर्वाद देण्यासाठी आमच्या ठाणे शहरातल्या प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती, ज्यांचा कायम आमच्या पाठीशी आशीर्वाद असतो, सगळे इथे आलेले आहेत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. छान सोहळा हा इथे रंगलेला आहे. मी बोपलकर परिवाराला विनंती करते की सर्वांचं स्वागत त्यांनी इथे करावं. अर्णवचा सत्कार इथे केळकर साहेब करतील आणि दिलीपजी करत आहेत बुक देऊन. भो पू भो पू भो पू, मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं चित्र आपल्याला आज इथे दिसत आहे. आणि अत्यंत प्रेमाने आपले परिसरातले, ठाणे शहरातले सर्व मान्यवर अर्णवसाठी खास इथे आलेले आहेत आणि अर्णवचा सत्कार इथे होत आहे. मी केळकर साहेबांना विनंती करते की त्यांचा सचिन सरांचा इथे सत्कार होत आहे. सचिन सर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सचिन सरांसाठी. अर्णवचा सत्कार इथे मॅडम करत आहेत. मला वाटतं टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत, कारण खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपला भोपू म्हणजेच अर्णव फायनलिस्ट झालेला आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीझन 4 या कार्यक्रमात. सचिन सरांच्या हस्ते घेवारे सरांचा सत्कार आपण इथे करत आहोत. घेवारे सर हे जैन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आज खास आशीर्वाद देण्याकरता ते इथे आलेले आहेत. आणि आता ब्रह्मांड कट्ट्यातर्फे सचिन सरांचा इथे खास सत्कार केला जात आहे. ब्रह्मांड नगरीत आज सचिन सर आलेले आहेत. खूप भाग्याची गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खास सत्कार सचिन सरांचा इथे होत आहे. आणि ही खास भेट आपण इथे दाखवूया. ब्रह्मांड कट्ट्यातर्फे सचिनजींना जी देण्यात येत आहे ही आपल्या मौलिक मार्गदर्शनाने अर्णव इथपर्यंत पोहोचला आहे. अर्णव, तुमच्या
स्वाधीन केलेला आहे. आपला जसा छानसा प्रवास राहिला आहे सचिनजी, तुमच्या आशीर्वादाने आमच्या अर्णवचा प्रवास सुद्धा भविष्यात असाच छान होऊ देत. जोरदार टाळ्या. खूप सुंदर भेट ब्रह्मांड कट्ट्यातर्फे सचिनजींना देण्यात आलेली आहे. मंगेश दादा पाटील माननीय श्री संजय केळकर साहेबांचा सत्कार करत आहेत. मित्रांनो, मंचावर थोडी गर्दी आता होणारच आहे, कारण प्रसंगच असा आहे. आज आपला अर्णव इथे फायनलिस्ट झालेला आहे. त्याला आशीर्वाद देण्यासाठी खूप सारे मान्यवर शुभचिंतक इथे आलेले आहेत. त्यामुळे रंगमंचावरची ही जी गर्दी गडबड आहे ती गडबड नाही, तर हा आनंद सोहळा इथे रंगलेला आहे. सर्वजण आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. आपण सौ मडवी मॅडम आणि कविता पाटील मॅडमचा सत्कार इथे करणार आहोत. मी अर्णवच्या आईला विनंती करते की त्या दोघींचा सत्कार इथे करावा. सचिनजींना इथे काहीतरी बोलायचं आहे. आता ज्यांना बघण्यासाठी ऐकण्यासाठी इथे ही अलोट गर्दी आलेली आहे, अर्णव तर आहेच, पण आजच्या या सोहळ्याला ज्यांनी आपल्या उपस्थितीने चार चांद लावलेले आहेत ते सचिन पिळगावकर सर आज आपल्यात आहेत. आणि सचिनजी, सचिन पिळगावकर हे नावच इतकं भव्य आहे की कोणत्याही शब्दात त्यांची ओळख सांगता येणार नाही. आणि एक निवेदिका म्हणून घालमेल सांगते, शब्द कमी पडतील पण खूप सारं बोलायचं आहे, हे असं काहीसं माझं झालेलं आहे. सचिन सर समजून घेतील. आणि 63 वर्षांपेक्षा जास्त कारकीर्द सचिन सर आपली, आणि हा प्रवास 63वं वर्ष आणि हा त्यांचा प्रवास, हे त्यांचं कर्तृत्व, कारकीर्द हे कोणत्याही कलाकारासाठी किंवा सामान्य माणसासाठी सुद्धा एक उदाहरण आहे, एक प्रोत्साहन आहे. आणि मी म्हणेन सचिन सर म्हणजे एक चालतं फिरतं कलेचं विद्यापीठ आहे, जे आज आपल्याकडे आलेलं आहे. हे कलेचं विद्यापीठ, आणि आपण सगळेजण खूप खूप भाग्यवान आहोत. आणि सचिन सर फक्त एवढंच म्हणेन की कामाने, बुद्धीने, कलेने, वयाने आपण खूप ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, सचिन पिळगावकर आहात. पण आजसुद्धा समस्त भारतवासियांच्या मनात तो सचिन आहे, आणि त्या सचिनवर सगळेजण खूप प्रेम करतात, माया करतात. आणि ही प्रेम माया तुम्हाला नक्कीच इथे दिसत आहे. आणि या प्रेमाचा आपण स्वीकार करावा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. सचिन सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ब्रह्मांड ठाणे ही अत्यंत प्रेमळ जागा आहे, आणि त्या जागेवर मला आज येण्याची संधी मिळाली. कारण मला इथे येण्याचं निमंत्रण तुम्ही सर्वांनी दिलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे. त्याआधी मी आभारी आहे परमेश्वराचा की ज्यांनी माझ्या आयुष्यात भोपू आणला. त्याचा पहिला एपिसोड जेव्हा त्यांनी तो दिसला, पहिल्या एपिसोडला मला म्हटलं काय करेल हा पोरगा, क्यूट आहे दिसायला पण गोंडस आहे. निरागसता त्याच्या चेहऱ्यावर आहे, त्याच्या स्माईलवर आहे, त्याच्या डोळ्यात आहे, गळ्यात आहे का हे माहीत नव्हतं मला, कारण पहिलाच एपिसोड होता आणि पहिल्यांदाच तो समोर उभा होता. तो गायचा अजून बाकी होता, पण तो गायला. आणि त्याच्या गाण्यावर जितका मी खुश झालो तितकाच त्याच्या
एक्सप्रेशनवरती खुश झालो. आणि गाणं संपल्यानंतर सगळ्यांनी त्याच्या गाण्याची स्तुती केली, मीही केली. पण ती स्तुती झाल्यानंतर मी त्याला फक्त एकच विचारलं, माझ्या चित्रपटात काम करशील का? कारण का त्या पहिल्या झलकेतच मी हे ओळखून गेलो होतो की यात काय काय गुण आहेत. हा पुढं जाऊन अष्टपैलू कलाकार कसा बनू शकेल हे मला तिथे दिसत होतं. कारण पहिल्याच एपिसोडमध्ये पहिल्याच गाण्यानंतर फक्त लहान मुलाला खुश करण्याकरता तर मी बोलू शकत नाही. मी बोललो कारण त्यांनी मला खुश केलं होतं. आणि ते काम अजूनही सुरू आहे. त्या चित्रपटाचं लेखन मी लवकरच सुरू करतोय, ज्या चित्रपटात भोपू कामही करेल आणि स्वतःची गाणी सुद्धा स्वतः म्हणेल. ही संधी माझ्या लहानपणी मला कोणी दिली नव्हती. तर या चित्रपटसृष्टीत, भारतीय चित्रपटसृष्टीत अजून एक गायक अभिनेता यावा, आणि कुठेतरी लोकांना काहीतरी मंद मंद असं आठवावं, हीच इच्छा आहे. आपल्याकरता ज्या ज्या मोठ्या थोरांनी जे जे काही केलेलं आहे ना, त्याचमुळे हा सचिन इथे तुमच्या समोर उभा आहे. आपण आपल्या गुरुवर्य जेवढी लोक आहेत, ज्यांनी आपल्यावरती काही ना काहीतरी गुण देऊन उपकार केलेले आहेत किंवा आपल्याला पैलू पाडलेले आहेत, त्यांच्याकरता आपण आयुष्यात कधीच काही करू शकत नाही. त्यांचं स्मरण करण्याऐवजी किंवा स्मरण करण्याव्यतिरिक्त, ऐवजी नाही, व्यतिरिक्त आपण काही करू नाही शकत. मग आपण त्यांना थँक्यू कसं म्हणायचं, आपण त्यांचे आभार कसे मानायचे? तर त्यांनी जे आपल्यावर संस्कार केले ते संस्कार तुम्ही पुढच्या पिढीवर कराल, तरच तुम्ही त्यांना थँक्यू म्हणू शकता. आणि तेच माणसांनी केलं पाहिजे. पे इट फॉरवर्ड. आपल्यावर कोणीतरी काहीतरी केलेलं आहे, चांगले संस्कार केले, आपण आपल्या लहानांवरती करायचं आहे. आणि त्यांनी मग पुढे ते चालू ठेवायचं, ती चेन चालू ठेवायची. संस्काराचं काम तेच आहे की पुढे नेत गेलं पाहिजे आपण. तेच मी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि एक दिवस भारताला आणि महाराष्ट्राला एक सिंगिंग स्टार म्हणून स्क्रीनवरती दिसणारा अर्णव भोपलकर मला पाहायचा आहे. तेव्हा मी तो पाहू शकेन की नाही मला माहित नाही, पण ते घडणार मात्र नक्की. आता तुझा फिनाले आज 9 वाजता सुरू होतोय. त्याआधी यांना सोड मात्र, म्हणजे कारण त्यांना पण फिनाले बघायचा आहे आणि त्यांनी बघावा म्हणून मी पण इथे आलेलो आहे आणि आपण सगळे जमलोय, नाही का? मला असं वाटलं सत्कार समारंभातच सकाळ होती की काय, पण ती नाही झाली. आता भाषणात नका सकाळ लावू. मी खूप आभारी आहे की मला ब्रह्मांड कट्टाकडनं मला हा अतिशय सुंदर असा फोटो मला देण्यात आलेला आहे. पण मी ना हा पाहून माझ्या डोक्यात काहीतरी आलं आहे, आणि ते म्हणजे हे की मी भोपूच्या आई वडिलांना विनंती करेन की हा फोटो मी खरं म्हणजे भोपूला देऊ इच्छितो. आणि त्याच्या आई वडिलांना विनंती ही आहे की त्यांनी हा फोटो भोपूच्या बेडरूममध्ये लावावा. भोपू ज्या रूममध्ये झोपतो, सकाळी उठल्यावर आधी त्याला हे दिसावं. आणि त्याला सर्वात आधी माझ्याकडे त्याचं लक्ष नसावं. पहिलं लक्ष इथे जे लिहिलंय त्यावर असावं. एकच वाचायचं, हाच माझा मार्ग. ही अशी मंडळी दुनियात भरपूर येऊन जातील, त्याला महत्त्व नाही आहे. महत्त्व या मार्गाला आहे.
तर त्या मार्गाकडे लक्ष ठेव आणि ठरव की हाच माझा मार्ग आणि पुढे जात राहा. तुला कोणीही थांबवू शकत नाही. अनेक आशीर्वाद बाळा तुला पुन्हा एकदा सातत्याने मी देत आलेलो आहे. मीच नाही, पूर्ण महाराष्ट्र देत आलेला आहे. आजचा फिनाले आहे. कोणी जिंकेल, कोणी हरेल, कोणी पुढे जाईल, कोणी तिथेच राहील, हे सगळं आयुष्यात होत राहणार. पण जिंकणारा तो जो पुढे जात राहतो. मी माझ्या आयुष्यात एवढी जी इतकी वर्ष, आता मॅडम म्हणाल्या ही 63 वर्ष, असं वाटतं की मी काल आलो इंडस्ट्रीमध्ये. आई शपथ. कारण अजूनही मला शिकायचं आहे, अजूनही मला पुढं जायचं आहे, अजूनही मला पाहायचं आहे, डोळे आणि कान उघडे ठेवून राहायचं आहे. कधी काय ऐकायला मिळेल, कधी काय पाहायला मिळेल, काही माहीत नाही. ते टिपायला मी तयार आहे आणि नेहमी तयार राहणार आहे. आणि त्याचमुळे मी सचिन आहे. सर वगैरे किंवा हे वगैरे जे ज्येष्ठ कलावंत वगैरे वगैरे हे नंतर लोकांनी दिलेल्या गोष्टी आहेत. पण मी सचिन राहिलो आहे म्हणून मी इतकी वर्ष आहे आणि पुढे सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि 9 वाजता फिनाले बघा मात्र नक्की. हां, कारण आज आणि उद्याचा फिनाले अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर भोपू तुम्हाला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या 2 दिवसांनंतर 40 फुटाच्या पडद्यावर दिसणार आहे. तो सुद्धा ठाण्यातल्या कुठल्या तरी मल्टिप्लेक्समध्ये. आणि त्या चित्रपटात त्याचं नाव सुद्धा मी अर्णव बोपलकरच ठेवणार आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप प्रेम, लहानांना खूप खूप आशीर्वाद. 2 शब्द. आज आपण गुरुमंत्र सगळा ऐकलेला आहे. या देशामध्ये 2च सचिन सर्वोच्च पदावर पोचलेले आहेत. आणि एक सचिन क्रिकेटच्या मैदानावरचा आणि दुसरा सचिन आपल्या सिनेसृष्टीमधला. 60 वर्ष म्हणजे काही कमी नाही, परंतु अजून पण तो सचिन म्हणून या ठिकाणी वावरतो आहे. याच्याबद्दल तमाम ठाणेकरांच्या तर्फे तुला आशीर्वाद, शुभेच्छा. मला वाटते सचिन याच्यामध्ये छोटा सचिन बघतोय, आम्ही देखील त्याच्यामध्ये छोटा सचिन बघतोय. आणि जो ताकद तुम्ही दिलेली आहे सचिनजी बोपूला, ती ताकद त्याला रोज आठवत राहील आणि तो अशाच पद्धतीने पुढे येत राहील. खरं म्हणजे हा ब्रह्मांडाचा पण सन्मान आहे आणि तमाम आपल्या सगळ्या ठाणेकरांचा पण सन्मान आहे की ज्या मोठ्या पडद्यावर हा दिसेल त्या दिवशी ठाणेकरांचं ऊर निश्चितपणे भरून येईल. मी सर्व ठाणेकरांच्या तर्फे त्याला खूप शुभेच्छा देतो आणि असाच पुढे होत राहा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही निश्चितपणे या प्रवासामध्ये तुला साथ देऊ, एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. घेवर आजचा सर म्हणाले की फार वेळ झाला आहे, फक्त माझ्या फार फार शुभेच्छा आहेत. आपल्या इथं महागुरू आले आहेत. जसं आमदार साहेबांनी सांगितलं की 2 सचिन ते आमचे आहेत, आमच्या मुंबईचे आहेत, आमच्या महाराष्ट्राचे आहेत. याचा आम्हाला सर्वार्थ अभिमान आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. आणि सचिन सर, आम्ही नेहमी बघतो की तुम्ही नवोदितांना खूप छान मौलिक मार्गदर्शन करत असता, खूप छान शिकवण देत असतात. म्हणून सचिन सर महागुरू म्हणून सुद्धा आमच्या हृदयात नक्कीच वसलेले आहेत. जोरदार टाळ्या सचिन सरांसाठी. आणि सर्व मान्यवरांचे परत एकदा धन्यवाद. मी आपल्याला मी एकच फक्त सांगू इच्छितो की 2च सचिन नाही आहेत भारतात. एक खूप मोठा माणूस होऊन गेलेला आहे, ज्यांच्या नावावरून आमच्या आई वडिलांनी आम्हा दोघांची नावं ठेवली, आणि ते म्हणजे सचिन देव बर्मन. तर त्यांचा मान आधी, सचिन हे नाव त्यांनी मोठं केलंय.
आणि त्यांच्यामुळे ते नाव मोठं असल्यामुळे झाल्यामुळे आमच्या आई वडिलांनी दोघांच्या त्यांच्या मनात आलं की त्यांच्या नावावरती आपल्या मुलाचं नाव ठेवावं, असं म्हणून आम्हा दोघांचं नाव सचिन आहे. आणि सोसायटीतर्फे आपण इथे सचिन सरांचा सत्कार करत आहोत. श्रीजी स्प्लेंडर ब्रह्मांड या सोसायटीत आजचा हा सोहळा रंगलेला आहे. खूप छान सोहळा रंगलेला आहे. सर्व सोसायटीच्या सदस्यांकडून सचिनजींचा सत्कार इथे आपण करत आहोत. आज खरोखर सचिनजींना बघण्यासाठी चांगलीच झुंबड इथे उडालेली आहे. अर्णव फायनलिस्ट आहे. अर्णव तर आपला आहेच, पण सचिनजींचे पाय आज आपल्या ब्रह्मांड नगरीला लागलेले आहेत आणि खूप भाग्याची ही गोष्ट आहे. आणि सचिनजींना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी इथे सर्वजण आलेले आहेत. आहे की कृपया फोटो आणि व्हिडिओ स्टेजवर येऊन कोणीही काढू नये. आणि समोर आपलं व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी चालू आहे. कृपया त्याच्या नये. सर्वांनी जागेवर बसून, हे सुद्धा जागा आहे गार्डनमध्ये, तिथे बसून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. सगळ्यांनी कृपया स्टेज पासून लांब जायचं आहे, कारण मागच्या लोकांना दिसत नाहीये. कृपया मंचाजवळ कोणीही उभं राहू नये. सगळ्यांना नम्र विनंती आहे की मागच्या लोकांना त्यामुळे दिसत नाही आहे. सर्वांनी कृपया खुर्च्यांवर बसून घ्या. जागा नसेल तर मागे सुद्धा जागा आहे, तिथे उभे राहू शकता. टाळ्या सचिनजींसाठी. आज खरोखर त्यांच्या उपस्थितीने आजच्या कार्यक्रमाला चार चांद लागले. सोहळा छान रंगला. बरं, आपण कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. येस अर्णव, तयार? आज तुला ऐकण्यासाठी आणि तुझं अभिनंदन करण्यासाठी इथे सर्वजण आलेले आहेत. आपण इथे बसून घेऊया. वादकांना पण विनंती आहे, आपण आपलं सेटिंग करून घ्यावं. मान्यवरांचं अर्णवच्या आजच्या या सांगीतिक मैफिलीत खूप खूप स्वागत आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीझन 4 या रियालिटी शोमध्ये आपला अर्णव हा फायनलमध्ये पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा अर्णवसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आपल्या सर्वांसाठीच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपला अर्णव, चिंटू आणि आता सर्वजण त्याला ज्या नावाने ओळखतात भोपू, हा फायनलमध्ये पोहोचलेला आहे. आणि त्याच्या या प्रवासात त्याचे गुरुजन, इतर हितचिंतक, सहकारी, शिक्षक, आई वडील सर्वांचंच खूप सहकार्य आणि मार्गदर्शन अर्णवला लाभलेलं आहे. आणि या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता म्हणून आजचा हा सांगीतिक कार्यक्रम अर्णव इथे सादर करत आहे. सर्व गुरुवर्यांना त्याच्याकडून ही एक आदरांजली आणि वंदना असेल. तर सर्वजण तयार आहात अर्णवला ऐकण्यासाठी? बरेच दिवस आपण त्याला स्क्रीनवर ऐकत आहोत. खूप दिवसांनी अर्णव आज आपल्यासमोर लाईव्ह इथे कार्यक्रम करत आहे. खूप मजा येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात आता आपण करत आहोत. श्री गणेश म्हणजे विद्येची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता. कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी, मंगल समयी नेहमी श्री गणेशाला वंदन करून आपण कार्याची सुरुवात करतो. आणि म्हणूनच कोणतेही कार्य सुरू करणे, आरंभ करणे याला आपण म्हणतो कामाचा श्री गणेशा केला. त्याचप्रमाणे आजच्या या सांगीतिक मैफिलीचा श्री गणेशासुद्धा आपण गजाननाच्या वंदनाने करणार आहोत. गणराया ताराया यावे धावली. अर्णव. जय गणेश जय लंबोदरा वरद विनायक ओंकारा ध्यान धिकिट लकिट धिकिट धुमकिट गौरी पुत्र तुम्ही विघ्नहरा एकदंत बुद्धीनाथा धात्रक धिकिट कथा गदिगन मूषक वाहन मंगल मूर्ती सिद्धी विनायक गजानना, सिद्धी विनायक गजानना, सिद्धी विनायक गजानना. गणराया गणराया तारा
तुझीला घेऊनी गणराया ताराया यावे धावुनी गणराया ताराया यावे धावुनी गणराया ताराया यावे धावुनी. वा, खूप छान. श्री गणेशाच्या स्तुतीने या कार्यक्रमाची मंगलमय अशी सुरुवात झालेली आहे. आणि जसं आपण म्हणतो की खूप मोठा टप्पा आज अर्णवने इथे पार केलेला आहे. आणि पालक, शिक्षक, गुरु यांच्याबरोबरच ईश्वर हा देखील प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मदत करत असतो. त्यामुळे ईश्वराची भक्ती करणं, वंदन करणं हे फार गरजेचं आहे. आणि आजच्या या आनंदाच्या प्रसंगी एक अतिशय शक्तिशाली, पवित्र आणि सर्व धर्मांमध्ये आदराने उच्चारला जाणारा मंत्र आपण अनुभवणार आहोत. तो म्हणजे नमोकार किंवा नवकार मंत्र. जैन धर्मामध्ये नमोकार मंत्र किंवा नवकार मंत्र हा सर्वात प्राचीन आणि खूप महत्त्वाचा असा मंत्र आहे. या मंत्रामध्ये कोणा एका व्यक्तीची किंवा देवतेची स्तुती नाही, तर या मंत्रामध्ये या विश्वातील 5 सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक अवस्थांना म्हणजेच अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू यांना वंदन करणारा हा मंत्र आहे. चला तर मग या पवित्र मंत्राच्या स्वरांनी आजचं हे वातावरण पवित्र करूया. नवकार मंत्र. मंत्र जपो नवकार मनवा मंत्र जपो नवकार मंत्र जपो नवकार मनवा मंत्र जपो नवकार. 5 पदों के 35 अक्षर है सुख के आधार मनवा मंत्र जपो नवकार मंत्र जपो नवकार मनवा मंत्र जपो नवकार. अरिहंतों का सुमरण कर ले सिद्ध प्रभु का नाम तू जप ले. आचार्य सुखकार मनवा मंत्र जपो नवकार मंत्र जपो नवकार मनवा मंत्र जपो नवकार. उपाध्याय को मन में ढाले सर्व साधु को शीश नवाले. होवे भव से पार मनवा मंत्र जपो नवकार मंत्र जपो नवकार मनवा मंत्र जपो नवकार. रोग शोक को दूर भगावे जन्म जरा मृत दोष मिटावे. भय दुख भंजन हार मनवा मंत्र जपो नवकार मंत्र जपो नवकार मनवा मंत्र जपो नवकार. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उपाध्यायाणं नमो लोये सर्वसाहूणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं
खूप छान. म्हणजे आजचं वातावरण तुम्ही बघताय की एका आध्यात्मिक दिशेने चाललेलं आहे आणि खूप सुंदर आज हा कार्यक्रम अर्णवसाठी आयोजित आपण केलेला आहे. कारण त्याचे गुरुजन ईश्वर यांना वंदन करण्यासाठी आज ही भक्ती संगीताची मैफल आपण इथे आयोजित केलेली आहे. आणि मला वाटतं आपला हा गोड बालकलाकार अर्णव सर्व ईश्वरांना देवांना जी साथ घालतोय ती नक्की त्या परमेश्वरापर्यंत पोहोचेल आणि अर्णवला भरघोस यश त्याच्या भविष्यात मिळेल. जोरदार टाळ्या अर्णवसाठी. आजच्या या आनंदाच्या प्रसंगी आपण सर्वजण एका दिव्य आध्यात्मिक अनुभूतीकडे आपण पहिलं वाटचाल करत आहोत. भगवान दत्तात्रय हे त्रिदेवांचे अवतार मानले जातात. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचं एकत्रित रूप. त्यांच्या चरणी शरण जाणं म्हणजे जीवनातील सर्व दुःख, चिंता, अडचणी यातून मुक्त होण्याचा मार्ग मिळणं. आणि पुढचं हे गीत दत्तभक्तांच्या हृदयात विशेष स्थान असलेलं, समर्पण, श्रद्धा, भक्तीने ओतप्रोत भरलेलं दत्तात्रेय तव शरणम हे गीत ऐकूया अर्णवच्या आवाजात. दत्तात्रेया तव शरणं दत्तनाथा तव शरणं त्रिगुणात्मका त्रिगुणातीता अत्रिनन्दना तव शरणं अत्रिनन्दना तव शरणं अत्रिनन्दना तव शरणं दत्तदयाघना अत्रिनन्दना दत्तदयाघना अत्रिनन्दना करितो तुझ वन्दना करितो तुझ वन्दना दत्तदयाघना अत्रिनन्दना तुझा महिमा कैसा मी वर्णू शक्ती तुझी देवा कैसी मी जाणू तुझा महिमा कैसा मी वर्णू शक्ती तुझी देवा कैसी मी जाणू अज्ञान मन माझे गाई दिन रात अज्ञान मन माझे गाई दिन रात ठाव माझ्या नयना दत्तदयाघना अत्रिनन्दना दत्तदयाघना अत्रिनन्दना करितो तुझ वन्दना करितो तुझ वन्दना दत्तदयाघना अत्रिनन्दना आस माझी तुला भेटण्याची भूक मज भारी तुझ्या दर्शनाची आस माझी तुला भेटण्याची भूक मज भारी तुझ्या दर्शनाची एकदा तुझे सुंदर ध्यान एकदा तुझे सुंदर ध्यान गाव माझ्या नयना दत्तदयाघना अत्रिनन्दना दत्तदयाघना अत्रिनन्दना करितो तुझ वन्दना
छान अर्णव. आणि केळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते दत्तभक्त आहेत आणि त्यांना गाणं अत्यंत आवडलं. खूप खूप धन्यवाद केळकर साहेब, आज वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावली आणि अर्णवला आशीर्वाद दिले. जोरदार टाळ्या ठाणे शहर ज्येष्ठ आमदार माननीय श्री संजय केळकर साहेबांसाठी. पण त्याआधी अर्णवला मला काहीतरी विचारावं असं वाटतंय. आता सगळेजण आज अर्णवला भेटायला, बघायला, ऐकायला आलेले आहेत आणि सर्वांना खूप सारे मनात प्रश्न आहे. कसा बरं अर्णव 4-4.5 महिने तिथे राहिला, आईबरोबर घराची आठवण आली का, सगळ्यांची आठवण आली का? तर अर्णव थोडक्यात सांगशील अनुभव कसा होता? घर सोडून इतके दिवस तिथे राहायचं आईबरोबर, घरातली आई छान की तिकडची आई छान, म्हणजे काय वाटतं, कसा अनुभव होता सांग. आम्हाला पहिले तर एक कॉल आला होता स्टार प्रवाहाकडून की म्हणजे तुम्ही ट्राय करून बघा. माझे पप्पा त्यांना वाटलं होतं की असं थोडंसं अजून शिकायला पाहिजे आणि त्याच्यानंतर रियालिटी शोमध्ये जायचं आहे. पण त्यांनी सांगितलं तुम्हाला कसं माहिती की तुमचा मुलगा सिलेक्ट होणार आहे, एक ट्राय तर करून बघा. तर मी 5-6 माझ्या गाण्यांचे व्हिडिओ पाठवले आणि त्यांनी मला ते बघून कलिंग राऊंडसाठी बोलवलं. तर त्या कलिंग राऊंडमध्ये अविनाश विश्वजित ही संगीतकार जोडी आणि मैथिलीताई, रोहन दादा हे आमचे मेंटॉर्स होते, ते जजेस होते. तर त्यांच्यासमोर मी खूप घाबरलो होतो. पण एकदा मी स्टेजवर गेलो मग मला फक्त गायचंच होतं असं मला असं वाटत होतं. आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून माझं गाणं चालू असताना मला असं वाटत होतं कुठेतरी की माझं सिलेक्शन होऊ शकतं. आणि तेच झालं. आम्हाला हॉटेलमध्ये बोलवलं त्यांनी. 4 दिवस आम्ही ये जा केली. मग त्याच्यानंतर आम्ही तिथेच राहिलो, सगळ्यांसोबत ॲडजस्ट केलं. आणि तिकडे हॉटेलमध्ये खायला चांगलं होतं आणि नाश्ता, जेवण, दुपारचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण. पण ते आम्ही 15-30 दिवस, अर्धा 1 महिना आम्ही म्हणजे असं वाटत होतं की काय खायचं आणि काय नाही. तर त्याच्यानंतर आम्हाला इतका कंटाळा यायला लागला की म्हणजे मटर पनीर, तर त्याच्यासोबत दुसरं कॉम्बिनेशन करून द्यायचे, पनीर आणि बटाटा काहीही कॉम्बिनेशन करून द्यायचे. आणि त्याच्यानंतर माझी आई बाहेर जायची आणि माझ्यासाठी खायला घेऊन यायची. आणि आम्ही तिथे खूप काही शिकलो. म्हणजे आमच्या मेंटॉर्सनी आम्हाला सांगितलं की पहिले गाणं आल्यानंतर ते पाठ करा, आउटलाईन बसवा, आमच्याकडे या, तुम्ही आम्हाला गाणं ऐकवा आणि आम्ही तुम्हाला चेंजेस सांगू. तर असंच झालं. माझे पहिले 2-3 गाणी माझी त्याच्यात क्रिएटिव्ज ॲड केले होते अविनाश सरांनी आणि ती खूप गाणी छान झाली होती. आणि हेच मी कंटिन्यू करत गेलो आणि माझ्या बाकीच्या कंटेस्टंट्सबरोबर पण मला खूप शिकायला मिळालं तिथे. म्हणजे जवळपास माझी 90-100 गाणी आता तयार झाली, कारण की आम्ही प्रॅक्टिस एकत्र करायचो. आणि त्यानंतर आमची म्हणजे आम्ही कोरस द्यायला असायचो तेव्हा आम्हाला त्यांना पण लक्षात ठेवायचं असायचं की आता ह्याची लाईन आहे आणि त्यांच्यानंतर आपला कोरस आहे. मग ते करत करत आम्ही सगळ्यांची गाणी आम्हाला थोडी थोडी यायला लागली. आणि आता पुढे जाऊन इथे आल्यानंतर मी आता ती सगळी गाणी आणि बाकीची अजून हिंदी गाणी ती तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा महाअंतिम सोहळा कोणीही बघायला विसरू नका, कारण की आजच्या आठवड्यात माझं गाणं आहे आणि उद्या रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. तर तुम्हाला खूप मजा येईल बघायला. थँक्यू. अर्णव जेव्हा बोलत होता तेव्हा वाटत नव्हतं चिंटू बोलतोय. मोठा सेलिब्रिटी अर्णव बोपलकर आज आपल्यात उपस्थित आहेत. खूप छान अर्णव. आणि मला वाटतं त्याच्या या बोलण्यातून त्याची प्रगल्भता, आज तो इतके दिवस घराबाहेर राहिला, वेगवेगळे अनुभव त्याने घेतले आणि त्याचे आजचे बोल जे होते मॅच्युअर, ते खरोखर अनुभवाने आलेले बोल होते. खूप मोठा हो बाळा. जोरदार टाळ्या अर्णवसाठी. थँक्यू. आता पुढचं गीत घेऊया.
महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा लाभलेली आहे आणि विविध अभंग आणि काव्य रचनांद्वारे फक्त आध्यात्मिक नाही तर सामाजिक प्रबोधन सुद्धा संतांनी केलं. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, नामातयाचा कंकर तेणे केला विस्तार. पुढचा हा अभंग संत नामदेवांनी रचलेला आणि या अभंगात ते सांगतात की शरीर हे नश्वर आहे आणि भक्ती शाश्वत आहे. त्यामुळे काळ जरी तुम्हाला घ्यायला आला तरी सुद्धा खऱ्या भक्ताला मृत्यूचं भय हे वाटत नाही. हाच संदेश ऐकूया पुढील या अभंगातून. काळ देहासी आला खाऊ. आला खाऊ
छान अर्णव, म्हणजे गाण्यातल्या भावना सुद्धा तू छान पोहोचवल्यास आणि त्याचबरोबर गायकीच्या दृष्टीने अगदी बारीक बारीक ताना हरकती इतक्या उत्तम घेतल्यास. खूप छान, जोरदार टाळ्या अर्णवसाठी. आणि ही अभंगवाणी, गोड अभंगवाणी जितकी ऐकावी तितकी कमीच, मन भरत नाही ना. आणि असाच हा पुढचा अभंग आपण ऐकणार आहोत. संत चोखामेळा यांनी रचलेला. संत चोखामेळांचे अभंग म्हणजे भाषेच्या आणि अर्थाच्या दृष्टीने समजण्यासाठी अत्यंत सोपे पण तितकेच परिणामकारक आहेत. कोणतेही लौकिक शिक्षण नाही, संस्कारांपासून वंचित आणि जातीवादाच्या रूढींचे चटके बसलेले संत चोखामेळा विठुरायाच्या स्पर्शासाठी आसुसलेले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात बसलेला विठुराया आणि मंदिराबाहेर उंबरठ्यावर संत चोखामेळा आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले असत. आणि चोखामेळांचं म्हणणं होतं की जातीवादामुळे भले आम्हाला मंदिरात जाऊ देत नाही, परंतु पंढरपुराच्या या वाळवंटामध्ये सुद्धा आम्ही नाचू, गाऊ आणि भक्तीचा आनंद घेऊ. चला तर मग संत चोखामेळा काय सांगत आहेत ऐकूया त्यांच्या पुढील अभंगातून. अबीर गुलाल उधळीत रंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग, अबीर गुलाल. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, जातीहीन. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. उंबरठ्यासी उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही
चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता. भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर. हा धन्यवाद. अर्णव, खरंच म्हणजे सर्वजण इतके भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत. म्हणजे हे जे सूर आहेत ते फक्त गायकीतले सूर नाही, तर ते सरळ सगळ्यांच्या हृदयाला भिडत आहेत, त्या भावना पोहोचत आहेत. आणि आपण सर्वांचे चेहरे बघू शकतो, सर्वजण भक्तिरसात अगदी मग्न झालेले आहेत. आणि खरोखर ही ताकद आहे अर्णवच्या गायकीची. जोरदार टाळ्या अर्णवसाठी. आणि अर्णव, आता परत एक छोटासा प्रश्न तुझ्यासाठी. हां, आपण याला प्रश्न नको म्हणूया, गप्पा म्हणूया, कारण बऱ्याच जणांना खूप काही तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे. पण आज वेळ कमी आहे, त्यामुळे फार नाही बोलता येणार. पण मला तुला विचारायचं आहे, आता इथे तुझे अनेक मित्र होते ना आपल्या सोसायटीमध्ये, हो की नाही? तू रोनाल्डो होतास, फुटबॉल खेळायचास, हो की नाही? आता तिथे गेल्यावर तुझे कोण कोण मित्र होते बरं? कोणी खास मित्र होता का तिथे? कसे राहायचात तुम्ही सगळे तिथे? म्हणजे स्टेशनला नाट्य संगीतची एक कॉम्पिटिशन झाली होती. तिथे वैदिक डवले आणि त्याच्या पहिलेही पद्मावती एंटरटेनमेंट त्याच्या कार्यक्रमाला आम्ही दोघं भेटलो होतो. आणि त्यांनी एक असं गाणं गायलं होतं, बचना आहे हसीनो. त्याच्यामुळे आम्ही सगळे लोक नाचत होतो. आणि आम्ही दोघं जेव्हा एक दुसऱ्याला भेटलो कलिंगला, तेव्हा आम्ही पण एकदम शॉक होतो. आणि त्यांनी पण मला विचारलं, काय रे तुला काय वाटतंय, होईल का? मी बोललो, तुझं पण होईल आणि माझं पण होईल. मग त्याच्यानंतर आम्ही लोक तिथे हॉटेलला भेटलो. तेव्हा त्याच्यासोबत कोणीतरी दुसरा होता राहायला. पण त्याच्यानंतर माझी रूम त्याच्यासोबत शिफ्ट झाली आणि आम्ही फुल 16 आठवडे एकत्र राहिलो. आणि गाण्यातले काहीही बारकावे होते तर ते मला जर येत नाही ना, तर मी वैदिक, गंधर्व आणि बाकीच्या मुलींना आणि मुलांना विचारायचो. आणि तेही उत्कृष्टपणे मला सांगायचे, कारण की ते पण माझ्याकडून खूप काही घ्यायचे आणि मी पण त्यांच्याकडून खूप काही घ्यायचो. आणि सगळेच मुलं खूप छान गायचे म्हणून कोणाला घ्यायचं असं जजेसचं पण झालं होतं. खूप छान अर्णव. आणि आपण बघू शकता अशा या कार्यक्रमांमधून मुलांवर आपोआप एक संस्कार काही घडत जातात की यशस्वी अनेक जण असतात, जसं सचिनजींनी सांगितलं होतं, पण आनंदी यशस्वी होणं हे खूप गरजेचं आहे. दुसऱ्याशी तुलना करून, जेलसी करून, कायम मनात काहीतरी खटखट ठेवून पुढे पुढे जाण्यापेक्षा दुसऱ्याच्या यशात सुद्धा आनंद मानून, आपल्याला अपयश आलं तरीसुद्धा त्यातून शिकून पुढे जाणं, यालाच आनंदी यशस्वी होणं असं म्हणतात. आणि मला खात्री अर्णव की तू नक्की आयुष्यात आनंदी यशस्वी होशील. खूप खूप शुभेच्छा तुला. आणि जसं मी सांगितलं की आणि कालच 1 मे आपण साजरा केला महाराष्ट्र दिन, कामगार दिन. आणि या निमित्ताने अर्णवचं महाराष्ट्र दिनाचं गाणं होणं ये तो बनता है. त्यामुळे अर्णव आता आपल्यासमोर महाराष्ट्र गीत सादर करत आहे. चला तर मग तयार सगळे.
महाराष्ट्र देशाचा जय जयकार करूया. अर्णवकडून ऐकूया हे महाराष्ट्र गीत. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भीतीला आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीतीला आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो. सह्याद्रीचा सिंह गर्जतो. शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळ्याच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. मला वाटतं सगळ्याच गीतांना वन्स मोर येणार आहे. घेऊया वन्स मोर घेऊया. बरं एक कडवं घेऊया. जोरदार टाळ्या. वन्स मोर. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया. भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. वाह. महाराष्ट्र
राष्ट्रगीताने सर्व वातावरण आपलं प्रफुल्लित झालेलं आहे. खूप छान अर्णव. आणि याचबरोबर कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वळलेलो आहोत. त्याआधी मी काही जणांचे आभार इथे मानू इच्छिते. सर्वप्रथम श्रीजी स्प्लेंडर सोसायटी, ज्यांनी इथे कार्यक्रमाची खूप छान सोय केली. सर्व सोसायटी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते सर्वांचे खूप मनापासून आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं, जसं ब्रह्मांड कट्टा परिवाराचे सदस्य, संस्थापक राजेश सर, तसेच सर्व कार्यकर्ते ब्रह्मांड कट्ट्याचे, सोसायटीचे कार्यकर्ते, सर्वांचे खूप खूप आभार. स्टार प्रवाह वाहिनीचे जे सदस्य इथे आलेले आहेत, ज्यांनी हा सोहळा छान करण्यासाठी मदत केली, सहकार्य केले, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. श्री मंगेश दादा पाटील यांनी इथे स्नॅक्स स्पॉन्सर केले, त्यामुळे गाणी ऐकता ऐकता खाण्याची मजा सर्वांनी घेतली. त्यामुळे मंगेश दादांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. सोसायटी सदस्य ज्यांनी खरंच इथे खूप सुंदर सोय कार्यक्रमाची केली, आभार. आणि त्याचबरोबर साऊंड दादा, अर्थात गायकांसाठी, वादकांसाठी साऊंड नसेल तर आवाज पोहोचत नाही, नागती दादा, आणि खूप खूप आपले आभार. आणि अर्णवला साथ देणारे आपले वादक, आपलं ना शैलेश जठार आणि शार्दूल यांचे खूप खूप आभार. खूप छान साथ त्यांनी अर्णवला दिली. मला वाटतं आपला मुलगा छान तयार होऊन आलेला आहे तिथून, आणि त्याला साथ देणं म्हणजे तुमची थोडी परीक्षा होती, पण खरोखर उत्तम साथ लाभली. तबला आणि हार्मोनियमची दोघांचेही खूप खूप धन्यवाद. आणि जसं मी सांगितलं, स्टार प्रवाहाची टीम, व्हिडिओ, फोटो यांचेसुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे रसिक प्रेक्षक, आज ते अर्णवच्या प्रेमापोटी इथे आले, त्याला शुभेच्छा देण्यासाठी, त्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी सर्वजण इथे आले. सर्वांचे आभार. आणि हा सर्व कार्यक्रम अत्यंत मेहनतीने ज्यांनी आपल्यासाठी आयोजित केला, अर्णवचे आई बाबा, आईला पण मी मंचावर बोलवते, अर्णवची आई शीतल मंचावर यायचं आहे. जोरदार टाळ्या उमेश बोपलकर आणि शीतल बोपलकर आणि सर्व परिवारासाठी. आजोबा आभा, कारण अगदी मनापासून खूप मेहनतीने इतके दिवस मी त्यांची धावपळ बघते. मुलाच्या मागे सगळं करवून घेणं सोपं नसतं. 4 महिने शीतलसुद्धा त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये होती, घर उमेशजी सांभाळत होते. खरोखर खूप मोठी गोष्ट आहे ही. आभा शिकत होती. नाही, खरंच आम्हाला हे सगळं कळत होतं, किंवा एक स्त्री म्हणून पण मी समजू शकते की किती कठीण असतं. आई 4 महिने मुलाच्या भविष्याकरता, त्याच्या भल्याकरता त्याच्याबरोबर घर सांभाळणं किती कठीण असतं. पण आभा, आजोबा, उमेशजी यांनी सगळी जबाबदारी खूप सुंदरपणे पार पडली. आणि एक कुटुंब काय असतं हे आम्हाला यातून दिसून आलं. आणि सर्वांचे शुभाशीर्वाद नेहमीच अर्णवच्या पाठीशी राहतील. आमचं सहकार्य, आमचा आशीर्वाद, आमच्या शुभेच्छा. सर्व हितचिंतक, शुभचिंतक इथे आहेत. अर्णव, तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या भविष्यासाठी. आणि ज्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला, जसं मी सांगितलं, अर्णवच्या प्रवासात त्याचे गुरु, शिक्षक, मार्गदर्शक सर्वांचंच त्याला खूप सहकार्य लाभलं. आणि या सर्व गुरुजनांना वंदना म्हणून, आदरांजली म्हणून आज भक्तिगीतांचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. आणि हे पुढचं जे गीत आहे, या गीतातून आपण आपल्या गुरुजनांना धन्यवादच देत आहोत. धन्यभाग सेवा का अवसर पाया हे गीत सादर करत आहे अर्णव. धन्य भाग सेवा का अवसर पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया, पाया
हरि अनंत हरि रूप अनंता कैसे कोई ध्यावे राग रागिणी के सुर सुर में राग रागिणी के सुर सुर में हरि निज रूप दिखाया धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया घट में गूंजा नाद निरंतर घट में गूंजा घट में गूंजा नाद निरंतर ज्योत जली अंतर में सौ सूरज के सौ सूरज के उजियारे में सौ सूरज के उजियारे में सौ सूरज के उजियारे में मैंने मुझको पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया चरण कमल की धूल बना मैं चरण कमल की धूल बना मैं मोक्ष मार्ग तक आया धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया अवसर पाया अवसर पाया वाह, खूप छान. सगळं वातावरण सुरेल झालंय आणि असं खरंच असं वाटतंय की ही मैफिल संपूच नये. तुम्ही वातावरण बघा किती छान वाटतंय. असं वाटतं ही सांगीतिक मैफल अशीच सुरू राहावी. सर्वजण देहभान विसरून या भक्तिरंगात रंगून गेलेले आहेत. आणि जसं मी म्हटलं की कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण पोहोचलो आहोत. ही भैरवी होती, पण अर्णवने या रियालिटी शोमध्ये मी होणार सुपरस्टारमध्ये अनेक वेगवेगळी गाणी सादर केली. काही अशी वेगळी स्पेशल तयार केलेली गाणी होती आणि त्यातलंच एक गाणं म्हणजे ही चाल तुरू तुरू. आणि पब्लिक डिमांडने हे गाणं अर्णव गात आहे. पब्लिक डिमांड आहे की हे गाणं त्यांना ऐकायचं आहे. तर हे गाणं सुरू करायच्या आधी मी सर्वांचे इथे आभार मानते. मी आजची आपली निवेदिका होस्ट रुजुता देशपांडे आपल्या सर्वांचा इथे निरोप घेते. खूप खूप धन्यवाद. आणि अर्णवला फक्त एकच गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते, कारण हे सर्व लहान मुलं आहेत. अर्णव, एकच गोष्ट की तुझ्या अपयशाची लोक पाहत आहेत ती स्वप्ने खोटी कर. तुझ्या अपयशाची लोक पाहत आहेत ती स्वप्ने खोटी कर. दुसऱ्याची रेघ पुसण्यापेक्षा स्वतःची रेघ मोठी कर. या शुभेच्छांसह मी रुजुता देशपांडे आपला निरोप घेते आणि सर्वांनी हे शेवटचं गाणं एन्जॉय करा. थँक्यू. आणि रुजुता देशपांडे ह्या आपल्याला सूत्रधार म्हणून आज इथे लाभलेल्या आहेत, निवेदिका म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत. आणि त्यांच्या शब्दांमध्ये किती वजन होतं, त्या शब्दांमध्ये किती अर्थ होता हे आपल्याला सर्वांनाच कळलं आहे. आणि मला वाटतं त्या महाराष्ट्र लेवलवरती पण अँकरिंग करतात, निवेदन करतात आणि त्याची प्रचिती आपल्याला आज इथे आलेली आहे आणि त्या नेहमीच आपल्यासोबत असतात. त्यामुळं त्यांचे पुनश्च आभार आणि विशेष आभार. थँक्यू. इथे ब्रह्मांड कट्टा परिवार दुसरा एपिसोड करणार आहे. अर्णवला बक्षीस काय भेटलं आम्हाला देखील माहिती नाही आहे, ते उद्या समजणार आहे आपल्याला. आणि तो जेव्हा ही विजेता ट्रॉफी घेऊन ब्रह्मांडमध्ये येईल तेव्हा त्याचा अनुभव, त्याच्या आईचं कथन, फॅमिलीचं कथन आणि त्याचे बालविचार
आपल्याला पाहायचे असतील तर ब्रह्मांड कट्टा हा लवकरच एक मोठा कार्यक्रम आम्ही त्याचा घेणार आहोत. त्याच्यामध्ये संगीत असेल, मुलाखत असेल, अर्थात मुलाखत देखील रुजुता देशपांडे घेणार आहेत. तर असा भव्य कार्यक्रम बक्षीस मिळाल्यानंतर करूया आपण. त्याला मी ब्रह्मांड कट्टा परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि ब्रह्मांडकरांतर्फे त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. उद्या काय होणार आहे हे मलाही माहीत नाही, तुम्हाला देखील माहीत नाही, परंतु उद्याची आपण वाट बघूया. आपले 12 का 14 तास आहेत ते आपण घालूया आणि उद्या अर्णवच्या ट्रॉफीची वाट बघूया. बरोबर ना? हो. जोरदार टाळ्या. अर्णवचं पुढील गीत ही चाल तुरु तुरु आणि जोरदार टाळ्यांची साथ मिळाली पाहिजे. येस, रेडी? हे सोसायटीसाठी डान्स करणार आहेत भालेराव. सगळे रेडी? चव्हाण ओके, रेडी. अजून 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 या मंचावर आला या ठाण्याचा वाघ, जगात भारी माझा स्वॅग, म्हणतात मला लाडानं भोगू प्रेमाची गाणी गातो मी ढासू. ये 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 ते बोलले मला इथे आली आहे परी, खट्याळ खट्याळ कुणीचा झिरी, नाजूक अल्लड गालावर खळी, पाहिलं तिनं अन वाटलं मला जशी केवड्याच्या पानात नागिन सळसळली. हा 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 नागिन सळसळली सळसळली सळसळली. पुढे या, पुढे या लवकर या. लवली वाघमारच आहेत. ही चाल तुरु तुरुडती केस बुरु बुरुडाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. ही चाल तुरु तुरुडती केस बुरु बुरुडाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. स्टेज आपलाच आहे, लवकर या. लवले इथं कुणी आसपासना, डोळ्याच्या कोनात हासना, तू जरा माझ्याशी बोलना, ओठांची मोहर कोवलना. तू 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 बघता माग वळून पाहता वाट पावला ढकळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस बुरु बुरु. Come on guys and girls, sing with me. 1 2 3 4. ही चाल तुरु तुरु उडती केस बुरु बुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. जशी नागिन जशी नागिन जशी नागिन सळसळली. थँक्यू थँक्यू. हॅलो हॅलो. आपुलिया हिता दुआसे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. या अभंगाची आठवण अर्णवला पाहून आली. श्रीजी सिलेंडर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतर्फे कमिटीतर्फे मी सर्वांचं आभार मानतो. आपण या ठिकाणी आलात, अमोल वेळ दिला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कार्यक्रम इथे संपला, आता जाहीर करतो. धन्यवाद. आणि एपिसोड बघायला घरी जायचं लवकर लवकर. एपिसोड सुरू होतोय 9 वाजता.